गीता धर्म मंडळाच्या संस्थेचे पदाधिकारी आणि गीतेवरील प्रेम करणारे आपण सर्व आत्मीय बंधू आणि भगिनी, स्व आधारित भारत हा माझा विषय आहे. हा खूप मोठा विषय आहे आणि तो एका व्यक्तीच्या बोलण्याने काही पूर्ण होणं शक्य नाही. त्याच्यासाठी जाणकार आणि समजदार व्यक्तींनी, तसं नैमिषारण्यामध्ये आपले ऋषीमुनी जमायचे आणि भारताच्या समाजासाठी एक चर्चा करायची. तसं इंग्रजीत ज्याला कॉन्क्लेव्ह म्हणतात, असं कॉन्क्लेव्ह 10-15 दिवसाचं जर झालं तर मग सर्व पैलूंवरती आपल्याला त्याची माहिती होऊ शकेल. पण तुमच्या इकडे वेळ नाही तेवढा आणि माझ्या इकडे तेवढा वेळ, तर त्यामुळे त्याच्यामध्ये सर्व भारतातूनही लोक यायला पाहिजेत. आपण केवळ पुण्यात चर्चा करून भागणार नाही आणि त्यामुळे सामान्य दिशेचा निर्देश या विषयामध्ये तो आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. स्व आधारित भारत, आत्ता त्याची चर्चा खूप चालते. पहिल्यांदा त्याची तेवढी आवश्यक मानलं जात नव्हतं आणि असंही होतं की भारताचं जे आहे ते काही महत्त्वाचं नाही, असा एक ट्रेंड होता. भारताचं जे आहे ते 1000 वर्ष पूर्वीचं आहे. आजच्या काळामध्ये त्याचं काही रिलेव्हन्स नाही आणि आपल्याला काही पाहिजे असेल तर दुसऱ्याकडूनच घेतलं पाहिजे. सर्व रेडीमेड आहे, तिकडून इकडे आणायचं. पण हा एक सामान्य नियम आहे की कोणाची उन्नती व्हायची असेल, राष्ट्राची, समाजाची, तर त्याची उन्नती त्याच्या स्वतःच्या प्रकृतीच्या आधारावरती राहिली तर त्याला उन्नती म्हणता येईल. नाही तर तो तमाशा असेल आणि तमाशाही केव्हा केव्हा बघण्यासारखा असतो. तर सर्कसमध्ये हत्ती फुटबॉल खेळतो, माकड सायकल चालवतो. मनुष्याची करण्याची काम आहेत, पण माकड पण करतं, हत्ती पण करतं. अजब तर आहे, आपण तिकीट काढून ते बघायलाही जातो. परंतु कोणी जर म्हटलं की हा हत्तीचा विकास आहे, तर तो विकास नाही, ती उन्नती नाही. हत्तीची उन्नती जंगलामध्ये, शहरामध्ये त्यांची उन्नती नाही, त्यांची मजबुरी आहे. त्याच पद्धतीने 1857 नंतर 1857चं जे आपला देश स्वतंत्र करण्याचा मोठा प्रयत्न झाला तो विफल झाला. पण लोकांनी चिंतन केलं त्याच्यावरती आणि सर्व या निष्कर्षावरती आले की वेगवेगळ्या दिशेने विचार करत होते. सगळे लोक आपला आपला विचार करत होते. कदाचित त्यांचे विचार विरोधी पण असतील, पण प्रयोजन एकच होतं की स्वला ओळखणं, स्व जाणून घ्या, असा त्यांचा विचार होता. स्वमध्ये आपल्या गडबड झाली आहे, ती सुधारली पाहिजे आणि आपल्या स्वला राजनीतीच्या दृष्टीने आवश्यक करण्याची, समोर ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा प्रयत्न विफल झाला तर काय हरकत आहे, परत प्रयत्न करायला पाहिजे, तर आपण मुक्त होऊ, स्वतंत्र होऊ, असा एक विचार होता. सर्व लोक आपल्या स्ववरती पक्के राहून विचार करत होते आणि त्यामुळे सर्वांनी भारताच्या प्रकृतीच्या आधारावरती आपलं चिंतन केलं. त्याच्यामध्ये भारताची जी प्रकृती आहे त्यानुसार ईश्वराकडून जे घेण्यासारखं आहे ते घेण्याची
कोणी मनाई करत नाही, परंतु त्याला आपल्या प्रकृतीमध्ये आपल्या प्रकृतीप्रमाणे घ्यायला पाहिजे. बाहेरचं घेताना अंधानुकरण करायला नाही पाहिजे. बाकी विचार वेगवेगळे असू शकतात, पण हा विचार सर्वांचा कॉमन होता. स्वचं एक महत्त्व आहे. भारतवर्षाची उन्नती तेव्हाच म्हटली जाईल की जेव्हा भारतवर्ष आपल्या आधारावरती काही करून दाखवेल. आणि आपण बघतोय स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत आपला विकास पहिल्यापेक्षा झाला नाही असं नाही, पण जो झाला त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण परदेशातून जशाच्या तशा स्वीकारल्या त्याच्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा नाही मिळाली. चीनने आक्रमण केलं होतं भारतावरती 1962 साली. आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे, आपल्याला माहिती आहे सर्व, व्यंग्यकार होते, चिंतक होते आणि प्रसिद्ध आहेत. ते अमेरिकेला एकदा प्रवासात गेले. चीनची लढाई झाली होती आणि त्यावेळेला भारताने अमेरिकेची मदत मागितली. चीनच्या युद्धात लढण्यासाठी मदत, आपल्याकडे काही कमतरता होत्या त्याच्यामुळे मदत मागितली. चीन आपल्या पुढे होतं. तर त्यावेळेला तिथे नकलेचा कार्यक्रम चालू होता. एका नक्कलच्या कार्यक्रमामध्ये, नक्कल करतात ना अशा कार्यक्रमात ते गेले होते. स्टँडअप कॉमेडियन असा काही कार्यक्रम. तो कॉमेडियन जो आहे तर तो तिथे दाखवत होता की केनेडी उभे आहेत आणि पंडित नेहरूजींचा पोशाख वगैरे घालून तो आला आणि तो येऊन सांगतो केनेडीनं की केनेडी चाचा आम्हाला चीन मारतोय, तुम्ही काहीतरी करा. सगळे हसायला लागले. श्रोत्यांमध्ये पु ल देशपांडे बसले होते. ते लाजेने त्यांना असं पाणी झालं. त्यांनी प्रवास वर्णन लिहिलंय. अपूर्वाई नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात हे त्यांनी लिहिलंय त्यांचा अनुभव, प्रवास वर्णन. तर ही आपली प्रतिष्ठा होती. आपण त्याही वेळेला वीरतेनेच लढलो. एका मर्यादेच्या पुढे चीन आतमध्ये येऊ शकला नाही. चीनने त्याच्या बाजूने युद्धबंदी जाहीर केली होती त्यावेळेला. तो जर पुढे आला असता तर त्याला त्याचं फळ चाखावं लागलं असतं, त्याचा पराजय झाला असता. तो जोपर्यंत जिंकत होता तोपर्यंत युद्ध चालू ठेवलं होतं. पण आपल्याला ओळखलं गेलं नाही. म्हणजे चीनने युद्ध बंद केलं तर भारत खूप मोठा आहे असं नाही ओळखलं. त्याच्यानंतर शास्त्रीजींनी जेव्हा उत्तर दिलं, 71 इंदिराजींनी उत्तर दिलं, 2014 नंतर आपण घुसून मारलं, तर त्यावेळेला आपल्याला कोणी युद्धखोर म्हटलं नाही. कारण आपण आपल्या शक्तीवरती काही केलं. आपण जेव्हा आपल्या शक्तीवरती काही करतो तेव्हा आपली प्रतिष्ठा वाढते. आणि ज्या वेळेला आपल्या प्रकृतीच्या आधारावरती जगाला काही देतो तेव्हा आपली कीर्ती वाढते. स्वचा आधार हा खूप महत्त्वपूर्ण, कारण स्व हीच प्रगतीची प्रेरणा, आपल्याला प्रेरणा मिळते त्याच्यात. आपण कोण आहेत हे आपण जर ओळखलं तर आपला पराक्रम पुरुषार्थ जागृत होतो आणि जे आपण आहोत त्याला शोभा देणारा आपण बनावं. हनुमानाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला की त्याला माहिती नव्हतं आपण कोण आहे. तोही समुद्र किनाऱ्यावरती गुडघ्यात डोकं घालून बसला होता. जांबुवंतनी त्याला त्याचा परिचय दिला हनुमानाला आणि ते वर्णन ऐकून तो पर्वताकार झाला आणि सागर उल्लंघून पलीकडे गेला. सीतेचा शोध लावला, लंका पूर्ण बघून घेतली, त्याचे भेद प्राप्त केले. तिथे विभीषणासारखे आपले दोस्त आहेत हेही ओळखलं आणि रावणाच्या दरबारामध्ये खरी खोटी सुनावली आणि राक्षसांच्या मनामध्ये रामाबद्दलचा धाक निर्माण करून परत आला. जोपर्यंत त्याला आपला परिचय नव्हता हनुमानाला तोपर्यंतही झालं नाही.
स्वपुरुषार्थाची प्रेरणा, स्वप्रगतीचं कारण आणि स्वच दिशा दाखवतं कशी प्रगती झाली पाहिजे. कारण दशा प्रत्येकाची वेगवेगळी, दशा वेगळी आहे तर दिशाही वेगळीच असणार प्रत्येकासाठी. आज पाश्चात्य राष्ट्रांमध्ये लोकसंख्या कमी, त्यांच्याकडे यंत्रावरती जास्त जोर आहे. आपल्याकडे आपली लोकसंख्या जास्त आहे, प्रत्येक हाताला काम देणं ही समस्या आहे. त्यामुळे आपण जेवढी सरळ साधी टेक्नॉलॉजी आणू, जास्त रोजगार देणारी टेक्नॉलॉजी आणू, तर ती आपल्यासाठी उपयोगी आहे. अमेरिकेची नक्कल करून इथं होणार नाही. तर त्यामुळे स्व ही प्रगतीच्या नीतीची दिशा निर्धारित करते आणि त्यामुळे स्व आधारित भारत याची आवश्यकता आहे भारताला वाढण्यासाठी. भारत वाढेल तर आपण सर्व सुखी होऊ. आपलं जीवन उभं करण्यासाठी आपण जे काही परिश्रम करतो तर ते आपल्याला सुख मिळणार नाही. मिळालं तर ते स्थायी राहणार नाही. नेहमी अशी तलवार टांगलेली राहील की हे केव्हा सुख जाईल. पण काश्मीरमधल्या पंडितांनी त्यांच्या सुखासाठी काही करण्याची कसर सोडली नव्हती, पण समाजाची चिंता त्यांनी पाहिजे तशी केली नाही. त्याची फळं त्यांना चाखायला मिळाली आणि तिथून हद्दपार झालं काश्मीरमध्ये. तर भारताचं मोठं होणं हे आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी अनिवार्य गोष्ट आहे आणि भारताचं मोठं होणं याची आज जगालाही आवश्यकता आहे. ती प्रतीत होते जगाला त्याची आवश्यकता आहे. विश्वाच्या चिंतक जे आहेत ते त्याच्यावरती विचार करतात. कारण 2000 सालापासून खूप प्रयोग केले जगामध्ये, सर्व प्रकारचे उपाय केले. ईश्वर न मानणारा असा विचार स्वीकारला, ईश्वर मानणारा विचार स्वीकारला, सामुदायिकता कम्युनिझमचा विचार स्वीकारला, व्यक्तिगत स्वातंत्र्य भांडवलशाही अमेरिकेचा असा विचार स्वीकारून बघितला. पण सर्व करण्यानंतरही काही ना काहीतरी झालं. पण दुःखापासून मुक्ती मिळाली, संतोष समाधान नाही मिळालं. मनुष्याला विसरून खाली गर्तेत चालला. आता समृद्धही राहिली नाही, पर्यावरणही राहणार नाही आणि आपलं जीवन राहील का नाही अशी समस्या आहे. पर्यावरणाची सर्वच चिंता आहे. सर्व उपाय करून बघितले, काही फळ मिळत नाही आहे. पण भारताकडे विचार आहे आणि याच्यावरतीच भारताने 10,000 वर्ष शेती केली, पण जमीन तशीच उपजाऊ आहे. ढाकेच्या मलमलीसारखं वस्त्र निर्माण केलं जे आजचं कॉम्प्युटर मशीन बनवू शकत नाही, अशी भारताची ज्ञान आहे. जहाजाला जे सागरामध्ये समुद्रामध्ये लॉन्च करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती भारताकडे आहे. आपणही विशाखापट्टणममध्ये अडकलो होतो, जहाज जातच नव्हतं. तर ती पट्टी बदलावी लागेल, पट्टीवरून जातं जहाज समुद्रामध्ये. तर ते खूप महाग आहे. तिथे कोणीतरी होतं आपल्या ग्रंथांचं अध्ययन करणार, त्याने सांगितलं की या पिकलेली केळी या पट्टीवरती टाक. तर पिकलेली केळी आणून त्या पट्टीला घासली आणि ती पट्टी अशी बनली की एका प्रयत्नामध्येच ते जहाज समुद्रात गेलं. अशा अनेक गोष्टी. जगाला माहिती झालं की भारताकडे असं काही आहे. कोरोनामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आजीच्या बटव्यामध्ये कोरोनापासून बचाव होऊ शकतो. तोपर्यंत आयुर्वेदाला ते मानत नव्हते. आता आयुर्वेद सगळ्यांना पाहिजे. योगाला उपेक्षेने बघत होते, जादूटोणा म्हणत होते. आता सर्व जग 21 जूनला योगासन करते. हे त्यांच्या लक्षात आलंय की भारताच्या जवळ आहे आणि भारताने आपल्याला द्यावं. पण भारत देण्याला एक बनला पाहिजे ना पहिल्यांदा, तेव्हा होईल ते. तर भारताच्या उन्नतीची प्रतीक्षा सर्व जग करतं आणि भारताची उन्नती म्हणजे
भारताच्या स्वच्या आधारावरती केलेली उन्नती. तो स्वचा आधार हा भारतीय लोकांच्या मनातला पुरुषार्थ जागे. जसं जसं आपल्या तंत्रावरती आपण पुढे जाऊ तसं तसं समाजामध्ये उद्यम जागृत होतोय. आपण जसं आपल्या तंत्रावरती चालू आणि त्यामुळे स्वआधारित भारत ही आपल्या देशाची आणि संपूर्ण जगाची आजची आवश्यकता. पण स्व काय आहे भारताचा? प्रत्येक राष्ट्राचा स्व काय असो? तर आपल्याकडे असं मानलं जातं की हे राष्ट्र बनवली जात नाही. बनवलेली राष्ट्र तुटून जातात. रशियासारखे जे प्राकृतिक पद्धतीने बनले आहेत ते चालू राहतात. तर यूनान मिस्र रोमा सब मिट गए धरा से, कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी. ती गोष्ट काय? ती गोष्ट हीच आहे की आपण बनलेलं का बनलोय? कारण एक मर्यादित भूभागामध्ये आपलं जीवन अनेक शेकडो हजारो वर्षापासून चालू. प्राकृतिक दृष्टीने चारही दिशेने सुरक्षित भारत आहे. भारत भूमी भरतखंड. तर आपण काय होतो, एवढी प्रगती जगात नव्हती जेव्हा भारत बनला. तेव्हा शेती करत होते, त्याच्यावर लोक जगत होते. आपल्याकडे प्रचंड विस्तारित भूमी होती. जनसंख्या त्यावेळेला किती होती माहिती नाही. भारत बनला तेव्हा आपण 35 करोड पासून ऐकलंय, त्याच्या आधीचं माहिती नाही. आपण वंदे मातरममध्ये 63 करोड आहे, ते कापून आता कोटी असं म्हणतो. त्यावेळेला तर त्याच्यापेक्षा कमी असणं. भूभाग तर एवढाच होता किंवा ह्याच्यापेक्षा मोठा होता. श्रीलंकाही जोडलेलं होतं. खूप प्राचीन काळी आफ्रिका पण जोडलेला होता भारताला. तेव्हापासून आपलं चालू आहे राष्ट्र. आजची गणना जरी आपण बघितली, आपला जो उदय इतिहासाने बघितला, त्याच्या मागे तर इतिहासाचा जन्म झाला त्यावेळेला आपल्याला राष्ट्राच्या स्वरूपातच बघितलं इतिहासाने. एवढं प्राचीन आपलं राष्ट्र. जे लोक म्हणतात की आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, ते बनवायचं नाही आहे. हिंदू राष्ट्र आहेच, ते बनलेलंच आहे. त्याला फक्त ओळखायचं आहे, त्याची आवश्यकता. राष्ट्र आपलं सनातन राष्ट्र आहे पहिल्यापासून आहे आणि एक राष्ट्र. अशी विविधता त्यावेळेला होती. असे अनेक भाषा त्याही वेळेला होती. असे अनेक प्रकारचे पंथ संप्रदाय, खाण्यापाण्याच्या रीतिरिवाज. कारण असाच भूगोल होता. इकडे हिंदूकुश पासून तिकडे आराकान पर्यंत जो हिमालय आहे. आजची नावं सांगतोय मी तुम्हाला. या सगळ्याला पूर्वी हिमालयच म्हणत होते. पूर्वी त्याला ह्या सर्वाला हिंदूकुश पासून आराकानपर्यंत हिमालय. त्याच्या दोन्ही बाहूपासून समुद्रापर्यंतची जी भूमी आहे ती पहिल्यापासून विविध प्रकारचा भूगोल आहे. सर्व प्रकारचे हवामान आहे या भूमीमध्ये आणि त्यामुळे तो अनेक झाला. त्यामुळे अथर्ववेदामध्ये म्हटलंय, जन्म विग्रती बहुधा विवात नावा धर्माणम पृथिवीन यथौकसम सहस्रधारा द्रविणस्य मेदुहा ध्रुवेन धेनु अपस्फुरंती. अनेक भाषा बोलणारे असे लोक या पृथ्वीवरती संतोषाने राहावे. सहस्रधारांनी दुग्ध प्रदान करणारी धेनूच्या समान ही माता, भूमी माता, अशी प्रार्थना अथर्ववेदामध्ये आहे. ही प्रार्थना आता जो तुम्ही श्लोक सांगितला आपल्याला, तो त्या पृथ्वी सुक्त आहे. त्याच्यात वर्णन भारताचं आहे पण प्रार्थना पूर्ण जगासाठी. आणि आपण त्याच्यात म्हटलंय की पूर्ण जग सुखी व्हावं. माता भूमी पृथोव्य, ही पृथ्वी आपल्याला आधार देते, धारण करते, म्हणून ती भूमी माता आहे. आणि ही आमचा विस्तार करते, आपल्याला पसरवते, फैलवते, विस्तीर्ण.
त्याच्या पृष्ठभागावरती आपण सर्व राहतो पृथ्वीच्या, म्हणून ती पृथ्वी आहे. तर आपण पुत्र आहोत तिचे. इथे दुसरी काही बाउंड्री, सीमेचा उल्लेख नाही आहे पृथ्वी सुप्तामध्ये, कारण एवढी समृद्धी होती की आपल्याला दुसऱ्या कोणाला वेगळं मानण्याची आवश्यकता नव्हती. सर्व लोकांना पोटभर मिळत होतं. कोणी आलं बाहेरून चुकून शोधत शोधत काही, तर त्यालाही मिळत असेल. या तुम्ही राहा इथे, इथे सुजलाम सुफलाम होतं, तुम्हीही खा, अशी परिस्थिती होती. विविधताही आपल्याकडे सगळ्या प्रकारची आहे. संपूर्ण विविधतेला स्वीकारून त्याचा सन्मान करून सर्व विश्वाची मंगल कामना करणारा, सर्व विश्वाला आपलं कुटुंब मानणारा एक समाज तेव्हापासून आपल्या साऱ्या विविधतेला घेऊन उभा राहिला. ती विविधता आजपर्यंत चालू आहे. तो स्वभाव आज पण आहे. आपला स्व हा स्वभाव, पण आजपर्यंत चाललाय म्हणजे कसं, किती उतार चढाव वेळेमध्ये, किती हिमप्रलय बघितले असतील, किती नद्या सुकून गेल्या सरस्वतीसारख्या, आणि गेल्या 1000 वर्षापासून आक्रमणही खूप झाली. महाभारत कालामध्ये कालयवनाचा उल्लेख मिळतो. इथल्या राजांनी आपल्या स्वार्थासाठी त्याला बाहेरून बोलावलं, तेव्हापासून चालू आहे. हे पण झालंय. आणि शक, हूण, यवन, कुशाण, ब्रिटिश, इस्लाम सर्व लोक आले. कोण नाही आले, जगातल्या सर्वांनी आक्रमण केलं. पण हे सर्व पचवून आपण उभे आहोत त्या स्वच्या आधारावर. कारण आपली शक्ती होती. ती शक्ती का होती? आपण संघटित होतो. विविधतेला स्वीकार करून एक बनून चालणं. मतविचार वेगवेगळे असू शकतील तरी समानो मंत्र समिती समानी समान मन सहचित्त मेषाम. विनोबाजी म्हणतात या मंत्रामध्ये, समानो मंत्र समिती समानी समान मन, पण चित्त जेव्हा येतं तेव्हा सह म्हटलं, सहचित्त मेषाम. कारण ऋग्वेदातला मंत्र आहे. ऋग्वेदकार म्हणून त्यांना माहिती होतं की चित्त सगळ्यांचं एक असणार नाही. चित्त प्रत्येकाचं वेगवेगळं. आपली पृष्ठभूमी, आपलं जीवन आहे, आपला अनुभव आहे, त्याच्या अनुसार चित्त मानस बनतात. ते एक करण्याच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे, कारण ते प्रकृतीच्या विरुद्ध आहे, निसर्गाच्या विरुद्ध. पण एक गोष्ट होऊ शकते की आपल्या वेगवेगळ्या चित्तांना घेऊन आपण सर्व मिळून जाऊ शकतो, चालू शकतो. आजकाल त्याला प्रजातंत्र म्हणतात. आय डू नॉट अग्री विथ यू, बट आय विल डिफेंड युअर राईट टू डिफर विथ इन माय लाईफ. तुमचा विचार वेगवेगळा आहे, माझं तुमच्या विचाराशी जुळत नाही, पण तुमचं वेगळं मत मांडण्याचा जो तुमचा अधिकार आहे, याच्या बचावासाठी मी प्राणपणाने उभा राहील. हे होतं, त्याला आपण स्वीकारलं. आपली मतं वेगवेगळी जरी असली तरी आपण तुटून नाही चालणार, एकत्र चालणार. आणि त्याचा आधार काय? त्याचा आधार हे सांस्कृतिक प्रयोजन. विविधतेमध्ये एकता नाही, एकतेचीच विविधता, हे सत्य आपल्या पूर्वजांनी ओळखलं. एकम सत् विप्रा बहुधा वदंती. वेगवेगळे रस्ते असू शकतात, पण ते सर्व एकाच जागेवरती जातात, ही त्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून एकत्र चला, समन्वयाने चाला, सर्व जगाला या आधारावरती जोडा. कारण सर्व जगाला पत्ता चालला पाहिजे की सर्व एकच आहे आणि विविधता त्याचा आविष्कार आहे. तर आपल्यासाठी हे प्रयोजन बनलं. प्रत्येक राष्ट्राचं एक प्रयोजन असतं, त्याच्यासाठी त्या राष्ट्राचा उदय होतो. ते प्रयोजन संपलं की ते राष्ट्राचा अंत होतो. भारताचं प्रयोजन जे आहे अक्षय आहे, कारण विश्व जोपर्यंत आहे तोपर्यंत याची आवश्यकता. ते प्रयोजन काय? हेच सर्वांना जोडणार, सर्वांचा एक समन्वित विचार करून त्यांना उन्नत करणार,
धर्म आहे. धर्म म्हणजे पूजा आणि जेवणखाण नाही. धारणा धर्मत इत्याह अभ्युदय निश्रेयस. कर्तव्य पण धर्म आहे, स्वभावही धर्म आहे. सर्वांना जोडणारा, सर्वांना उन्नत करणारा, सर्वेपि सुखिनः सन्तु, हे करण्यासाठी समाजाला भौतिक सुख आणि पारलौकिक सुख दोन्हीची साधना करणार, दोन्हीची साधना चांगल्या प्रकारे करवून घेणार आणि ज्याचा जसा स्वभाव आहे त्याचा त्या स्वभावानुसार प्रत्येकाचं विश्वाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती, आपल्या परिवाराच्या प्रती, समाजाप्रती, व्यक्तीप्रती कर्तव्य निर्धारित केलेलं आहे, तो धर्म. भारत धर्मप्राण देश आहे. जगाला प्रत्येक वेळेला त्याच्या अतिवेदवादितेला हटवणारं, जगाला सुखी सुंदर बनवणारं, सर्वांची उन्नती करणारा, तमसपासून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, मर्त्य जीवनाकडून अमरत्वाकडे घेऊन जाणारा असा जे होतं, असं जे तत्व आहे, अनुशासन आहे, तो धर्म. आणि धर्म साऱ्या जगाला धारण करतो. आणि म्हणून संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, संविधान ज्या वेळेला दिलं त्यावेळेला त्यांचं भाषण आहे, ऐकण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. तर त्यांनी एक निर्देश केलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की राजनैतिक स्वतंत्रता आणि आर्थिक स्वतंत्रता आणि सामाजिक समता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आर्थिक किंवा राजनैतिक लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी ही फ्रान्समधून घेतलेली नाही आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव मी बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून घेतली, तिथून मला मिळालं, असं आंबेडकरांनी सांगितलं. दुनियामध्ये स्वतंत्रता आणि समता एकत्र येत नाही. स्वातंत्र्य आली तर समता येत नाही, समता आली तर स्वातंत्र्य सोडून द्यायला लागतं. दोन्ही एकत्र यावं याच्यासाठी एकच प्रावधान आहे, ती म्हणजे बंधुता पाहिजे. त्या बंधुतेलाच आपण धर्म म्हणू शकतो. वास्तविक तेच आहे. धर्म एका सत्यावरती आधारित आहे की सारं विश्व एक आहे. परमात्मा म्हणा, आत्मा म्हणा, काही म्हणू नका, काही दुसरं म्हणा, त्याला जड माना, चेतन माना, पण ते एक तत्व आहे. त्याच्यापासून शब्द आला आत्मीयता. आत्मीयता म्हणजे आपलेपण. अयम निज परोवेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम वसुदैव कुटुंबकम. मागच्या व्याख्यानात तुम्ही ऐकलं. हे जे आपलेपण आहे तो धर्म. हा धर्म सर्व जगाला देणं. त्याच्या मुळात काय आपलेपण आहे, हेच त्याचं. आपलेपण नाही आहे, त्यामुळे माझा स्वार्थ पूर्ण झाला पाहिजे. माझ्या स्वार्थाला पूर्ण करण्यासाठी समोरच्याला मिटवलं पाहिजे. तो नाही हे झाला तर आपण मारलं पाहिजे. त्याच्यामुळे तुझा उपयोग होत असेल तर मी माझ्यासाठी करून घेईन, तू माझ्या कामाचा नसेल तर तुला मारून टाक. सर्व जगाच्या अशांतीचं, नैतिक अधःपाताचं मूळ कारण हेच आहे. आणि दुर्भाग्याने भारतवर्षासुद्धा गेल्या 2000 वर्षापासून हळूहळू यानेच ग्रासला आहे भारत. त्याच्यातून बाहेर येऊन आपलं जे मूळ सत्व आहे, परोपकार, सेवा, निस्वार्थ बुद्धी आणि सर्वत्र राम आहे, सर्व आपलेच आहेत, आमच्यासाठी कोणी परका नाही, याच्या आधारावरती एक रचना उभी करा. स्व आधारित भारत. हे हा आपला स्व. जगाला धर्म द्यायचा. त्यामुळे या धर्मावरती आधारित वैभव संपन्न आणि बलसंपन्न असा भारत पाहिजे. कारण बिना शक्ती सत्याला पाय नसतं. सत्य स्थापित करायचं असेल तर शक्ती पाहिजे. आणि त्यामुळे आपली जी संस्कृती आहे, धर्माच्या मूल्याच्या आधारावरती सत्य, करुणा, शुचिता, तपस
हे धर्माचे चार हे हे शाश्वत आहेत, हे बदलत नाही. त्याच्या आधारावरती जे आचरण आहे ते देशकाल परिस्थितीनुसार बदलतं, आचरण बदलतं. स्मृतीशास्त्र हे देशकाल परिस्थितीप्रमाणे बदलले पाहिजे. पण धर्माचे हे चार पाय हे शाश्वत आहे. त्याच्या चौकटीमध्ये जे येतं ते धर्म, ते आपलं आचरण. त्या धर्माला द्यायचं आहे आपल्याला जगाला, तर तो धर्म आपल्यामध्ये आधी जागृत झाला पाहिजे. पण सर्व जगाला त्याच्या आधारित तंत्राचं बोध देण्यासाठी भारताला त्या तंत्रावरती आधी उभं राहायला पाहिजे. हा आपला सो आहे. आणि त्याच्यावर आधारित भारत म्हणजे काय, तर भारत एक समाज आहे, एक राष्ट्र आहे. देश तर आहेच आहे, पण देश म्हणजे केवळ जमीन नाही. देश म्हणजे भूमी तिथं आहे, पण त्याच्यासोबत जल, जंगल, जनावरं म्हणजे तिथली मानवता, तिथलं बाकी जगत, सृष्टी, निसर्ग, आजच्या भाषेमध्ये ह्युमॅनिटी, बायोडायव्हर्सिटी आणि इकॉलॉजी, हे मिळून जीवन होतं. जीवन माझं एकट्याचं नाही असू शकत. जीवन माझ्या परिवाराचं असतं. परिवारात हा माझा जीवनाचा अतूट हिस्सा आहे. परिवार ज्या प्रदेशामध्ये, गावामध्ये राहतो तो तिथल्या समाजाचा हिस्सा आहे. आणि त्याच्यामुळे जन म्हणजे लोकांची गर्दी नाही. जेव्हा अनेक लोक, अनेक प्रकारचे लोक एकत्र समान गंतव्य त्याच्यासाठी जगतात, तेव्हा तो समाज म्हटला जातो. त्याचं गंतव्यस्थान एक पाहिजे. तर आपल्यासमोर समान गंतव्य काय, आजच्या आपल्या स्थितीमध्ये सुद्धा सुप्त आहे, काही सुप्त आहे, प्रगट आहे, कृतीमध्ये आहे किंवा मनामध्ये, पण ते आहे, ते गेलेले नाही, ते जिवंत आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये बाहेर येतं. ते काय, ते तेच आहे. कसं जगायचं, भारतवर्षामध्ये सर्वांचं एकमत. अगदी धनवान व्यक्तीपासून एखाद्या रिक्षावाल्याला सुद्धा विचारा, किंवा शेतामध्ये मजुरी करणारी एखादी म्हातारी, जगायचं कशासाठी, तर ईश्वराला भेटायचं, त्याच्यासाठी जगायचं. कमवावं लागतं जीवन चालवण्यासाठी, ते साधन आहे जीवन चालवण्याचं. पैशाची काय गोष्ट. त्याच्यामुळे या सर्व भारताचं या बाबतीत सर्वांचं एकमत आहे. कोणी ग्रंथ वाचलेत, कोणी नाही वाचलेत, पण हे शेकडो हजारो वर्षापासून हा स्वभाव बनलाय, तो अजूनही चालतो. आणि वेळेच्या कसोटीवरती तो नेहमी खरा उतरला. तर हा जो आपला स्वभाव आहे, त्याला घेऊन आपल्याला एक वैभव संपन्न राष्ट्र उभं करायचं. तर राष्ट्राच्या ह्या घटकाला चाणक्याने सांगितलं काय काय करायला. राष्ट्राचे घटक काय काय. पहिला आणि मुख्य घटक जनपदवत समाज. जेव्हा एखाद्या भूमीवरती आपला माता मानून राहतो, त्या भूमीला, त्याच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग असतो. देशाच्या शिवाय जीवन राहणार नाही, जिवंत राहणार नाही, अशी भावना जेव्हा असते, हे जेव्हा असतं, तेव्हा तो जो समाज आहे तो जनपद बनतो. असा विचार करणार. ज्या भूमीवरती असं जनपद आहे, त्या भूमीवरती त्या लोकांचं राष्ट्र निर्माण, त्याच्या आधारावरती ते राष्ट्र बनतं. हा आत्मा. त्या आत्म्याची अभिव्यक्ती राष्ट्राच्या बाकीच्या अंगामध्ये व्हायला पाहिजे. कोणची अंग आहेत बाकीची राष्ट्राची अंग,
तर भूमी, जल, जंगल, जनावर, त्याची भक्ती करणारा जनपद म्हणजे समाज आहे. आणि या आत्माला शरीर मन बुद्धीच्या रूपाने प्रगट व्हायला पाहिजे. हे जिवंत शरीर कर्म करणारा पुरुषार्थ झालं पाहिजे. ते बनायचं असेल तर त्याचे अंग आहेत राज्य, बल, दुर्ग, कोश, अमात्य. हे राष्ट्राची अंग सांगितली. याची एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था करायला पाहिजे. त्या व्यवस्थेवरती चाललं पाहिजे. त्या व्यवस्थेने या सर्वाला व्यवस्थित चाललं पाहिजे. त्याचं नाव राज्य. पहिल्यांदा राजा होते, आता प्रजातंत्र. त्यामुळे राज्य, शासन, प्रशासन, कार्यपालिका, न्यायपालिका आणि वेगवेगळे स्तंभ येतात वेळेप्रमाणे. हे सर्व जे आहे ते राज्य. त्या राज्याला चालवण्यासाठीची दंडशक्ती देणारं हे त्याचं बल आहे. सर्व फोर्सेस म्हणजे होमगार्डपासून ते सीमेवरती उभे असलेल्या सैनिकापर्यंत, गुप्तचर व्यवस्था, हे सर्व या देशाला सुरक्षित ठेवणारे, या देशामध्ये व्यवस्था बनवणारं जे काही चालतं ते बल. आणि या बलाच्या आधारावरती सर्व प्रकाराची सुरक्षा निर्माण करण्यासाठी जे काही होतं ते दुर्ग म्हणजे किल्ला. पहिल्यांदा किल्ले बनत होते, आता किल्ले तर बनतात, पण आता बंकर्स बनतात, सीमेवरती तारांचं कुंपण होतं. तर असं जीवनाच्या पैलूचं जे तंत्र आहे, खाद्य सुरक्षा, खाद्यान्न सुरक्षा, आपण म्हणतो आर्थिक सुरक्षा, सीमा सुरक्षा, सर्व प्रकारची सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य, हे बल, हे दुर्ग आहे. दुर्ग, किल्ले. आणि समाजाचं भौतिक जीवन जे चालतं, अर्थकाम याच्या आधारावरती चालतं. समाजाचं पोट भरलं पाहिजे, समाजाला काम मिळालं पाहिजे, रोटी, कपडा, मकान, अतिथी सत्कार, हे मूलभूत गृहस्थाची आवश्यकता पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्या आधारावरती चालतं. तर त्याच्यासाठी काम पुरुषार्थ आहे. आणि हे चालण्यासाठी साधन संपत्ता मिळण्यासाठी अर्थ हा एक पुरुषार्थ. या दोघांची, तर ही देशाची अर्थनीती, दंडनीती राज्यबल पासून येते आणि अर्थनीती अर्थाच्या पुरुषार्थामध्ये. आणि त्याला चांगलं चालवणारे अमात्य पाहिजे. अमात्य, समाज चांगला असेल तर अमात्य चांगले असतात, मंत्री. आणि जगामध्ये आपल्याला मित्र पाहिजे, अधिकाधिक मित्र जोडायला पाहिजे. या सर्व तंत्रा, हे सर्व ठिकाणी असंच तंत्र आहे, पण याला आपल्या दृष्टीने उभं करणं. जसं एक उदाहरण देतो. एक अमेरिकेचे राजदूत आपल्याकडे आले आणि ते सांगायला लागले की भारत आणि अमेरिका नैसर्गिक मित्र आहेत. तर भारत तर अमेरिकेला मित्र मानतोच. ते म्हणाले की आपण मिळून काही करू शकतो, सिक्युरिटी कन्सर्न आहे, तर ते आपण मिळून दोघांची सुरक्षा होऊ शकते. बरोबर आहे, काय हरकत नाही, आपणही त्याला मान्य करायला काही हरकत नाही. पण ते काय म्हणाले की प्रोव्हायडेड द अमेरिकन इंटरेस्ट प्रोटेक्ट. मग ते म्हणाले आर्थिकही सहयोग होऊ शकतो. भारतामध्ये टॅलेंट आहे, अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी आहे, तर त्या तंत्राचा फायदा घेऊन एकत्र चालायला पाहिजे. काय हरकत नाही, चालायला पाहिजे. पण प्रोव्हायडेड दी अमेरिकन इंटरेस्ट आर प्रोव्हाइड. प्रत्येक गोष्ट म्हणाली की ते अमेरिकन इंटरेस्टचा उल्लेख करायचा. पण आपली दृष्टी वेगळी आहे. आपण लिबियामध्ये जातो, आपल्या लोकांना बाहेर काढतो, पण बाकीच्याही लोकांना बाहेर काढतो, केवळ भारतीयांनाच बाहेर काढतो. आपण कोणाच्या पक्षामध्ये नाही जात. शांती, समाधान, युद्ध नाही झालं पाहिजे, दोघांशी आपण चर्चा करतो, युद्ध करणाऱ्या दोघांशी चर्चा करतो. युक्रेन आणि रशिया दोघेही आपले मित्र.
ज्यू यहुदी असा कोणाचाही झगडा जर भांडण झालं तर भारत त्याच्यामध्ये त्यांनी मध्यस्थी करावी असं दोघेही जण म्हणतात. श्रीलंकेपासून फायदा घेण्यासाठी चीनने मदत केली, पण संकट चीन लंका जेव्हा संकटात आली श्रीलंका, तर त्यावेळेला सर्व मदत कोण करतं? भारत करतं. भारताचं त्याचं पटवून वा न पटवून, पण भारताने त्याला मदत केली. हे आपण करतो कारण आपला स्व तसा आहे, त्याच्या आधारावरती आपण हे करणं. तर ते कसं होईल? तर हे एक एक प्रकरण एक ग्रंथ होईल, तर ते एक एक कॉन्क्लेव्ह होऊ शकतं हे कसं करायचं याच्यावर. पण आपण थोडं थोडं बघतोय याच्यामध्ये. तर हे पक्क आहे की स्व आधारित भारत उभं करण्यासाठी भारतभक्ती ही अनिवार्य गोष्ट. आपण कोणाची पूजा करत असू, आपली कोणची भाषा असो, आपली जाती कोणची असो, आपण कोणी असो, आणि असं असल्यामुळे छोटे छोटे इंटरेस्टही असतील आपले, स्वार्थाचे इंटरेस्ट, स्वार्थही असेल. स्वार्थ शब्द चुकीचा वाटतो, पण त्याची आवश्यकता असते. ते बनतात, म्हणजे काही ना काहीतरी स्वार्थ प्रत्येकाला असतो, पण त्याच्यावरती भारत आहे, त्याच्यावरती भारताचं हित आहे, त्याच्यावरती मानवता आहे. तर भारताची भौगोलिक एकात्मता, अखंडता, सुरक्षा, आपण आपल्याला लुटलं, आपल्याला मारलं, पण त्याला पूर्णविराम देऊन आपल्याला वाढायला लागेल. आणि जो हा भारतवर्ष आहे त्याच्यामध्ये या संस्कृतीचा आजही प्रभाव, ह्याच्या उलट चालण्याच्या प्रयासामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं. तर त्यामुळे ते रिक्लेम करणं ही आपली व्हिजन असली पाहिजे, ही भारतीय व्हिजन, ही राष्ट्रीय व्हिजन असली पाहिजे. पण अशी असण्यासाठी आपला समाजही तसा पाहिजे. तर समाजामध्ये भारत सर्वोपरी, बाकी सर्व जे विविधता आहे, आपण एक समाज आहोत, एक राष्ट्र आहे, आपली एक मातृभूमी, आपण या मातृभूमीचे पुत्र आहोत, आणि आपण सर्व बंधू आहेत, तसा व्यवहार करू. उच्च नीचता राहणार नाही. आंदोलनं चालतील, ते चालताना सुद्धा समाजामध्ये असे दोन तुकडे पडणार नाही, समोरासमोर येऊन भांडतील असे तुकडे पडणार नाही. असं हा भाव बनला पाहिजे समाजामध्ये. जनपद ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे करणं. आणि हे समाजामध्ये करायचं असेल तर सरकार एवढं करू शकतं, शासन, प्रशासन, कार्यपालिका, न्यायपालिका याच्या विपरीत कोणी जाणार नाही एवढं करू शकतं. पण आपल्याला त्याचं, आपण तर समाजालाच करावं लागेल हे सर्व, आणि आपल्यासारख्या प्रबुद्ध लोकांना करावं लागेल. आपल्याला या प्रकाशामध्ये आपल्या सर्व समस्याचा विचार करावा लागेल आणि उत्तर शोधावं लागेल त्याच्यामध्ये. कारण आपल्या समस्यांचा तोच इलाज आहे, दुसरा इलाज नाही. व्यवस्था त्याचा इलाज करू शकत, ती व्यवस्था बनवायला पाहिजे. परंतु व्यवस्था बनल्यानंतरही स्वार्थ असेल, भेद असेल, तर समाज राहणार नाही. तर हा स्वार्थ आणि भेद आपल्या मनातून निघून गेला आणि आपण सद्भावनेनेच एक दुसऱ्याकडे बघायला पाहिजे. हे जेव्हा करू तेव्हा सर्व समस्यांवरती उत्तर सापडेल. त्या सद्भावनेच्या आधारावरती सर्वांना चांगलं लागेल, चांगलं वाटेल असं आपण काम शोधू. याच्यामध्येच आपली समृद्धी आहे, याच्यामध्ये आपला पुरुषार्थ आहे. पण ती सद्भावना आणावी लागेल, निर्माण करावी लागेल. देशभक्ती सर्वोपरी, या मातेचे पुत्र, भूमीचे पुत्र, आपण सख्खे भाऊ आहे असा भाव निर्माण करायला लागेल. आणि सामाजिक जीवनाचं एक अनुशासन आहे, ते अनुशासन ज्याला आपल्या संविधानाने, कायद्याने बनवलं आणि आपल्या काही संस्काराने चालत आलं, त्याचं पूर्ण पालन करणं.
संविधान, कायदे आणि आपलं संस्कार, असा जेव्हा समाज बनेल त्यावेळेला त्याला स्वतंत्र देशाचा देशभक्तीवाला समाज असं म्हणतात. भगिनी निवेदितांनी म्हणलंय की सामाजिक आणि नागरी अनुशासन पालन करणं हे रोज देशभक्ती प्रगट करण्याचं साधन आहे. पारतंत्र्यात होतो त्यावेळेला आंदोलन करणं, कायद्याच्या विरुद्ध कायदे सविनय कायदेभंग करणं हे आपण केलं. आता स्वतंत्र झालं, सर्व आपले आहेत, आता शत्रू कोणी नाही. तर त्यामुळे परस्पर व्यवहारामध्ये स्वतंत्र देशाच्या तंत्राप्रमाणे त्याचं अनुशासनाचं पालन करणं, त्याच्यात आंदोलन करणं मान्य, ते आपण करू, पण सार्वजनिक संपत्तीचा विध्वंस करणार हे सर्व संस्कार याच्या अनुकूल होऊ शकतात, नियम बनवू शकतात, पण पालन करणं आणि असा स्वभाव बनवणं हे आपल्या लोकांचं काम, समाजातल्या प्रबुद्ध वर्गाचं काम, महाजनांचं काम. लोक ही सर्व विद्वत्ता माहिती नाही, सर्वांना माहिती नाही. महाजन श्रेष्ठ लोक जसं वर्तन करतात त्याप्रमाणे बाकीचे लोक वर्तन करतात. नेत्यांच्या सह सर्वांचं हे काम आहे की समाजामध्ये या आचरणाचा पुरस्कार करणं, याच्या उलटं आचरण करणाऱ्याला शब्दाने, विचाराने, कृतीने त्याला प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, राज्य, बल, शासन, प्रशासन, न्यायपालिका, कार्यपालिका, भारताच्या ह्या स्वला समजून नियम बनले पाहिजेत आचरणात. तंत्र वृक्ष असलं नाही पाहिजे. समाजामध्ये आपलेपणाचा व्यवहार असला पाहिजे. पण जे तंत्र आपल्या देशामध्ये बनलं स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी बनवलं, आधुनिक तंत्र आपण तसंच घेतलं, इंग्रजांचंच तंत्र चालवलं. पण हे तंत्र त्यांनी का बनवलं होतं की भारतवर्षावरती राज्य करण्यासाठी बनवलं होतं, त्याला विकसित करण्यासाठी नव्हतं. त्यांना इथून रेव्हेन्यू पाहिजे होतं. तर सामान्य अवस्थेमध्ये जनता नीट राहिली पाहिजे तर त्यांना रेव्हेन्यू मिळेल. त्यामुळे थोडी दळणवळणाची साधनं वगैरे अशा प्रकारचा विकास केला आणि त्याच्या आधारावरती इथून वर्चस्व ठेवून भारतावरती जेवढं आवश्यक आहे तेवढं केलं. मोठा विकास नाही केला आणि भारताची जनता अशी वाटलेली राहील, एकत्र राहणार नाही, असेही प्रावधान त्यांच्या या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होते, आहेत, आजही आहे. ते आपल्याला बदलायला पाहिजे. आपण हे प्रजेचं पालन करणारं तंत्र उभं करायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आता, पण ते करावे लागतात. नाहीतर आपले एक आमचे मित्र होते, तर त्यांना एकदा भेटायला गेलो, तर ते नेहमी गप्पा गोष्टी चहा पिण्यासाठी गेलो, तर ते म्हणाले की बाहेरून आले होते. तर कुठून आले? तर या महिन्याची पेन्शन घेऊन आलो. चांगलं आहे म्हणलं, तुम्ही दर महिन्यालाच घेत असाल पेन्शन? ते म्हणलं नाही, गेल्या महिन्याचे नाही मिळाले. का नाही मिळाले? तर मला अशी त्यांचं हे आलंय म्हणाले पत्र की या महिन्यामध्ये तुम्ही जिवंत आहे त्याचं सर्टिफिकेट दिलं, पण म्हणून या महिन्याची पेन्शन दिली, पण मागच्या महिन्यात तुम्ही जिवंत होता याचं सर्टिफिकेट नाही. ही प्रत्यक्ष ऐकलेली गोष्ट आहे. तर ही असं जर तंत्र राहिलं तर सर्व ठिकाणी असं नाही आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी आज लोकांमध्ये मिळून राहतात, पण तंत्रामध्ये गडबड. तर हे तंत्र बदलायला पाहिजे. तर एक सज्जन होते आणि ते अटल बिहारी वाजपेयींना त्यांना भेटायचं म्हणून ते प्रयत्न करत होते. त्यावेळेला अटलजी जनसंघ होता, काही सत्तेमध्ये नव्हता. तर ते BJPच्या ऑफिस, त्या जनसंघाच्या ऑफिसमध्ये गेले. तर त्यांनी सांगितलं असं करावं लागेल, तसं करावं लागेल. तर ते मोठे नेते होते,
अं, तर ते इन्कम टॅक्सच्या ट्रेनिंगसाठी आले होते. नागपूरची गोष्ट आहे, नागपूरला आले आणि तर ते त्यांना भेटायच्या प्रयत्नात होते. तर म्हणलं त्यांना काय काम आहे तुमचं, कशासाठी भेटायचं तुम्हाला? तर ते म्हणले की मी केरळमधून आलो म्हणाले आणि केरळमध्ये लुंगी घालतात. तिथे लुंगी कॉमन ड्रेस आहे, म्हणजे सामान्य वापरायचा वेश आहे आणि लुंगीवरती कोट टाय वगैरे बांधायचे त्यावेळी. तर ते नागपूरला त्या ट्रेनिंगला आले आणि तिथल्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं की हा ड्रेस इथं चालणार नाही, लुंगी घातलेली, कोडप्रमाणे ड्रेस घालून. त्यांना वाटलं की नागपूरमध्ये काही लुंगी बाहेर वापरायचं नाही आहे, घरात वापरतात. तर ते खादी भांडारमध्ये गेले, कुर्ता पायजमा वगैरे असं त्यांनी घेतलं आणि ते घालून आले. ते शिक्षक म्हणाले तुम्ही काल मी तुम्हाला सांगितलं तर कोड काय, कोडप्रमाणे ड्रेस घाला. तो सूट पॅन्ट टाय. आता नागपूरच्या गरमीमध्ये या वेशामध्ये जर माणूस बसला तर तो त्या गरमीमध्ये उकडून त्याचा बटाटा होईल. आता इंग्लंडमध्ये हे ठीक आहे, तिथे खूप थंडी असते, तिथे घालावं लागतं हे. आपण थंडीमध्ये हे घालतोच ना, पण गरमीमध्ये हा वेश भारतासाठी सोयीचा नाही आहे. आपल्या अधिकाऱ्यांना हे समजायला पाहिजे ना. तिथल्या आपल्या अधिकाऱ्यांना ड्रिंकिंग एटिकेट शिकवतात, जेव्हा त्यांचं ट्रेनिंग असतं IASच्या लोकांना. असा रिवाज आहे. पित नसतील पण शिकवतात. ज्यांना परदेशात जायचं असतं त्यांना उपयोग होतो त्याचा. पण चंद्रपूर गडचिरोली सारखा जिल्हा ज्याला सांभाळायचा आहे त्याला याची आवश्यकता आहे का ड्रिंकिंग एटिकेटची? आपल्याकडे काही ते चांगलं मानलं जात नाही. तर त्यामुळे भारताच्या स्वच्या आधारावरती याच्या पुनर्रचनेची आवश्यकता, या सर्व तंत्राच्या. तर हे करावं लागेल आपल्याला. बाकी सर्व आहे. तर जे आपली शास्त्र प्रशासनामध्ये ज्या व्यक्ती आहेत, कार्यपालिका न्यायपालिकेमध्ये, तर त्यांना हे थोडंसं, त्यांना माहिती आहे भारत काय, स्व काय आहे, आपली दृष्टी काय, हे जाणून घेऊन त्यांना करायला पाहिजे. तर माहिती थोडी कमी जास्त असेल त्याच्यामुळे असे परिणाम होतात. त्यांना माहिती झालं की हे परिणाम होणार नाही. तर हे तंत्र जे आहे, तर हे तंत्र हळूहळू बदलायला हळूहळू ते बदलतही आहे. आणि दुसरी गोष्ट आहे समाजाची व्यवस्था, अर्थकाम. तर त्याची नीती जी आहे ती आपल्याला आपलं मॉडेल आपल्याला बनवायला. आपली दृष्टी कशी आहे, अर्थाच्या संदर्भामध्ये, अर्थकारणाच्या संदर्भामध्ये डिमांड क्रिएट करा आणि त्याच्यासाठी सप्लाय नियंत्रित करा. डिमांड वाढली, सप्लाय कमी झाला तर किंमत वाढेल, महागाई होईल आणि त्याच्यामुळे फायदा जास्त होईल. आता असंच चाललंय ना, त्याच्या आधारावरतीच चाललं. आपलं अर्थतंत्र याच्या बिलकुल उलट आहे. आपण म्हणतो की भरपूर उत्पादन करा, उत्पादनाला कमी करू नका. मास प्रोडक्शन बाय मासेस करा, विकेंद्रित करा, सगळीकडे सर्वांच्या हाताने करा, छोट्या छोट्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन करा आणि भरपूर उत्पादन करा. उत्पादनामधून जो फायदा होईल त्याचं न्याय्य वितरण झालं पाहिजे आणि उपभोगावरती संयम पाहिजे, नियंत्रित उपभोग. त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे स्वस्ताही होईल आणि स्वस्ताही झाली की मग महाग किमतीची प्रतिस्पर्धा नाही आहे, प्रतिस्पर्धा असेल मग गुणवत्तेची. सर्व स्वस्त आहे, मग चांगलं काय ते कोणी घ्यायचा प्रयत्न करतं. तर त्यामुळे आपल्याकडे आजच्या टेक्निकही तोंडात बोटं घालेल असे आपल्याकडे प्रॉडक्ट उत्पन्न झाले. लोखंड 8 लोक उचलतील अशी भट्टी आपल्याकडे आहे. घरामध्ये आपल्या समोर अंगणामध्ये ते लोखंड बनवतात आणि ते लोखंड गंजत नाही. तर असं सॅम्पल एक
नागपूरला आणलं, नागपूरच्या विद्यापीठामध्ये, आणि त्याचे एक 25-30 पॅरामीटर्स त्याचे निश्चित केले आणि तशा प्रकारचं लोखंड बनवायचा प्रयत्न केला, पण तो आत्ताच्या टेक्निकने बनत नाही. म्हणून त्यांनी 2 आदिवासी, झारखंडमधले आदिवासी, तिथे असं बनतं लोखंड, ते त्यांना बोलवलं आणि त्यांनी बनवून दिलं. आजही आहे तिथे तसं बनवलं, त्याच्यावरती रिसर्च झाला. म्हणजे आपल्याकडे एवढं तंत्र आहे, टेक्नॉलॉजी आहे, आपल्यापाशी टॅलेंट आहे. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण अनेक चमत्कार करतो, त्याला विकेंद्रित उत्पादन आणि या टेक्नॉलॉजीला मदत करणार संयमित उपभोग अशा प्रकारचं पाहिजे. टेक्निक जे आहे ते मानवीय असलं पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता येते, त्याच्यावरती नियंत्रणाची काही व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे असं टेक्निक येईल, ही टेक्निक जे आहे ते मनुष्याची मनुष्यता संपवून टाकेल, तर ती काय कामाची. आपल्या देशामध्ये काम करणारे खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे रोजगाराला मारणारी टेक्नॉलॉजी नाही चालणार. आपल्याला जगाशी प्रतिस्पर्धा करायचं आहे, पण याच्यातून रस्ता आपल्याला काढावा लागेल आणि मानवीय नैतिक टेक्नॉलॉजी आपण स्वीकार करू शकतो. सर्वाची परीक्षा करू, आपल्यासाठी जे उपयुक्त आहे ते घेऊ, आपल्यासाठी जे स्वदेशी आहे. आपल्याकडे ज्ञान खूप आहे, प्राचीन काळापासून आपलं आहे, आजकाल सिद्धही झालं, लोक मानतात आपल्याकडे ज्ञान आहे. आपण या टेक्नॉलॉजीला युगानुकूल बनवू आणि बाहेरून जे घेऊ त्याला देशानुकूल बनवून घेऊ. हे असं करावं लागेल आपल्याला. हे आपलं आर्थिक तंत्र असं उभं करावं लागेल. त्याच्यामधून आपल्याला चालावं लागेल. हे तंत्र घेऊन लोकांच्या आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. न्यूनतम आवश्यकता सर्वांच्यासाठी मिळायला पाहिजे, प्रत्येकाची. त्याच्यासाठी स्पर्धा नाही झाली पाहिजे, त्या सर्व दिल्या गेल्या पाहिजे. लोकांना खरेदी करता नाही आलं तर मोफत द्यायला पाहिजे. रोटी, कपडा, मकान, घर, जेवण हे सर्व पूर्ण करणारी गृहस्थी असली पाहिजे. त्याच्यामुळे संपत्तीचं न्याय वितरण तसं केलं पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट सरकार करेल असं नाही. आपल्याकडे आर्थिक दृष्टीने कमावण्यावरती काही प्रतिबंध नाही आपल्या हिंदू विचारावर, पण ते वाटलं पाहिजे. दानाचं महत्त्व आहे. तर जे समृद्ध लोक आहेत यांनी दान केलं पाहिजे आणि जे असमृद्ध आहेत त्यांना समृद्ध केलं पाहिजे. देता देता ते पण देणारे बनतील असं मेकॅनिझम बनवायला पाहिजे. तर त्यामुळे सर्वकडे समृद्धी. आपण लक्ष्मीचे पुजारी आहोत, आपण गरिबीचे पुजारी नाही आहे. गरिबीचे पूजक नाही आहेत, लक्ष्मीचे पूजक आहेत. पण त्यागावरती विश्वास आहे. त्यागाची प्रतिष्ठा आहे आपल्याकडे, भोगाची नाही. तर त्यामुळे सर्वांना भोगाला प्रोत्साहन न देता त्यागाला प्रोत्साहन देणारा, परंतु भौतिक जीवन आवश्यक आहे, केवळ अध्यात्म किंवा केवळ भौतिक जीवन असं ह्या दोघांचा समन्वय करून चालायला पाहिजे. ही आपली परंपरा, हिंदू परंपरा ही अशी आहे. तर त्यामुळे अशा प्रकारचं जीवन उभं करावं लागेल, असा समाज उभा करावा लागेल, असं प्रावधान आपल्याला करावं लागेल. आणि समाजामध्ये शासनाच्या द्वारे धर्माचरण होईल. धर्माचरण करायचं असेल तर आचार धर्माची गोष्ट येते. तर ते 4 मूल्य मी आपल्याला सांगितले धर्माचे, ते शाश्वत आहेत, ते बदलणार नाही. पण आचार धर्म युगानुकूल बदलावा लागेल. त्याच्यासाठी समाजाला विचार करावा लागेल की आपल्या ह्या प्राचीन धर्माच्या मूल्यांवरती युगानुकूल आचरण काय आहे त्याचा स्वीकार करावा लागेल. तर अनेक गोष्टी कालबाह्य आहेत आपल्याकडे, त्या काढून टाकाव्या लागतील. आणि याचं संशोधन करणं, धर्मरक्षणाचा पहिला आयाम हा आहे. धर्म म्हणजे समाजाची धारणा.
आणि दुसरा आयाम आहे की जे आपण बोलतो ते आपल्या आचरणात पाहिजे. धर्म पोथीपुराणात नसतो. धर्म केवळ बोलण्यात नाही, धर्म आचरणामध्ये असतो. आचार प्रभो धर्म असं म्हटलं. आचरण केलं तर धर्माचं रक्षण होतं. धर्म आपल्याला सुरक्षित करतो. धर्मो रक्षती रक्षिता. तर आचरण केलं पाहिजे आणि समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. काय धर्म आहे, काय अधर्म आहे, त्याचा निर्णय कसा करायचा. आजच्या युगामध्ये काय आहे, रूढीप्रमाणे चालणं हे नाही चालणार. समाजाचं प्रबोधन करावं लागेल, समाजाचं मन बदलावं लागेल. पाचच. तर त्यामुळे आचरण संशोधन, आचरण प्रबोधन आणि या धर्मावरती आघात करणाऱ्या शक्ती आहेत त्याचा प्रतिकारही करावं लागेल. तर हे धर्माचं चतुर्विध आचरण करणारा समाज आपल्याला उभा करावा लागेल. प्रतिकार करणारे योद्धे पण उभे करावे लागतील. संशोधन करणारे सुधारकही उभे करावे लागतील. आचरणाचं उदाहरण सर्वांच्या समोर ठेवावं लागेल आणि प्रबोधनकारही निर्माण करावे लागेल. संन्यासी, मुनी, ऋषी, श्रवण सर्व आहेत आपल्याकडे. कथावाचक पण आहे. मोठी संस्था आहेत ह्या सर्व. पण त्यांना त्या दिशेने सक्रिय करावं लागेल. असा भारत उभा करणं आणि तो या धर्माप्रमाणे चालणं, तो या भूमीबरोबर जन, जंगल, जनावर या सर्वांचं रक्षण करतो. ते कमीत कमी ऊर्जा वापरून पर्यावरण मित्र असं असलेली टेक्नॉलॉजी आपल्याला आणावी लागेल. नाहीतर तात्कालिक विकास होईल, पण निसर्गाची एक थप्पड लागली की सर्व नष्ट होईल. आपण त्याचा अनुभव घेतो, जगही अनुभव घेतं या सर्वाचा. आणि आपल्या शाश्वत दृष्टीच्या आधारावरती आपण जर चाललो तर ह्या सर्व गोष्टी आपण टाळू शकतो आणि सर्व जगाला एक नवीन रस्ता आपण दाखवू शकतो. स्व आधारित भारत याच्या मागे ह्या सर्व दिशासूत्र आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावरती आजच्या समाजाच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. त्यामुळे विश्वामध्ये जे जे चांगलं आहे ते स्वीकारून, ते स्वीकार करताना आपल्याला देशानुकूल बनवून आणि आपल्याकडे जे जे आहे ते युगानुकूल बनवून त्याचा उपयोग करून आपल्या देशाचं एक आपलं विशिष्ट उभा करू. तेव्हा वसुधैव कुटुंबकमचा आपला जो स्वभाव आहे तो त्याच्यातून धर्माच्या आधारावरती चालणं हा आपला स्वभाव. आपलं संविधान जसं असं बनलं याचं कारण हेच आहे. तर याच्या आधारावरती डॉक्टर प्रणव मुखर्जी चर्चेमध्ये म्हणाले की दुनियेला, जगाला काय अधिकार आहे आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवण्याचा. आपण स्वतंत्र झालो, आपलं संविधानच सर्व धर्म समभावात्मक आहे. पण आपण संविधानामुळे सेक्युलर नाही आहे. संविधान बनवणारे पूर्वज आपले सेक्युलर होते म्हणून आपलं संविधान सेक्युलर. तर त्यामुळे या पूर्वजांमुळे आपण सेक्युलर आहोत. आपली 5000 पूर्वीची परंपरा जी आहे ती आपल्याला हेच शिकवते. तर त्यामुळे जगामध्ये जे काही अभिप्रेत आहे तर त्याचं प्रामाणिक आचरण भारत करू शकतो. भारताचा स्वभाव आहे. तर त्यामुळे या तंत्राला उभं करून आपला देश उभं करणं, त्याला बलसंपन्न, शक्तिसंपन्न बनवणं, आपण सर्वांच्या समोर उदाहरण ठेवू आणि आपला मार्ग या जग ठीक आहे. थांबूया आपण इथे.